नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शिक्षक भरतीमध्ये मुलाखत होणार आहे 5 गुणांसाठी आणि ही मुलाखतच तुमची डिसाईड करणार आहे की तुमची संस्थेवरती निवड होणार की नाही. अनेक स्थानिक स्वराज्य संस्था अशा असतात की ज्या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यू सिलेक्शन न होता त्या ठिकाणी सुद्धा मुलाखतीच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांची निवड होते. अनेक विद्यार्थी असे असतात की ज्यांच्या मनामध्ये मुलाखतीच्या संदर्भाने भीती असते. मला व्यवस्थित बोलता येत नाही, माझं संभाषण कौशल्य व्यवस्थित नाही, मला आत्मविश्वास नाही, मी प्रभावीपणे बोलू शकेल की नाही, माझा इंटरव्ह्यू चांगला होईल की नाही. अशा पद्धतीच्या भीती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतात. जर अशा प्रकारची भीती तुमच्याही मनामध्ये असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मदतीचा ठरू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेला तुम्ही मुलाखतीसाठी जाता कोणत्याही संस्थेवरती, तर तेव्हा तुमच्याकडे ह्या दोन गोष्टी असणं क्रमप्राप्त असतं. एक म्हणजे संस्थेबद्दलची माहिती आणि दुसरं म्हणजे स्वतःबद्दलची माहिती. ज्या विद्यार्थ्यांना संस्थेबद्दलची माहिती नसते असे विद्यार्थी मुलाखत सहजासहजी क्रॅक करू शकत नाहीत. समजा तुम्ही एखादी संस्था आहे, तुमच्या गावाजवळची आहे, तुमच्या जिल्ह्यामधील आहे, दुसऱ्या जिल्ह्यामधील आहे किंवा फार दूरची आहे, तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, त्या संस्थेबद्दलची माहिती सरळ पोर्टलवरून घेऊ शकता. त्या शाळेचं नाव किंवा तुम्हाला मिळालेला युडायस नंबर जो आहे तर तो गुगलवरती सर्च करायचा आणि त्या संस्थेची स्थापना कुणी केली, ती स्थापना म्हणजे संस्था कधीपासून कार्यरत आहे, त्या संस्थेचे संस्थापक कोण होते, त्या संस्थेचं नेमकं मिशन काय आहे आणि व्हिजन काय आहे, म्हणजे शॉर्ट टर्म गोल काय आहे आणि लॉंग टर्म गोल काय आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्याचबरोबर कोणत्या विचारधारेची ही शाळा आहे, त्याचबरोबर या शाळेमधून जे विद्यार्थी पासआउट झालेले आहेत त्यांचा काही इतिहास आहे का, किंवा ते विद्यार्थी कोणकोणत्या ठिकाणी लागलेले आहेत याची माहिती तुम्ही इंटरनेटवरनं सहज मिळवू शकता. एक म्हणजे संस्थेबद्दल तुम्हाला इत्थंभूत माहिती असणं अपेक्षित आहे. ज्या वेळेला तुम्ही मुलाखतीसाठी जाता तर तुमच्या बोलण्याच्या ओघाओघामध्ये त्या संस्थेबद्दल सुद्धा अनेक गोष्टी बोलताना दिसून आल्या पाहिजेत, जेणेकरून एक इंटरव्ह्यू पॅनलच्या मध्ये आणि तुमच्यामध्ये आत्मीयता निर्माण होते. आणि ही जर आत्मीयता निर्माण झाली तर तुम्हाला 100% त्याचा फायदा होतो, तुम्हाला गुण जास्त मिळतात. उदाहरणार्थ, मी मूर्तिजापूरला इंटरव्ह्यूसाठी गेलेलो होतो, तर मी त्यांना बोलता बोलता असं म्हणालो की सर, मला खरंच खूप आनंद होईल की आपली ही जी संस्था आहे की जी मागच्या 100 वर्षापासून खऱ्या अर्थानं मूर्तिजापूर शहरामध्ये विद्यादानाचं अत्यंत पवित्र काम करत आहे. आणि फक्त विद्यादान म्हणजे काय, तर शासनाने दिलेला सिलेबस एवढाच आपण शिकवत नाही, तर त्यासोबतच उद्याचा उज्ज्वल भारत घडवणारा नागरिक तयार व्हावा या दृष्टिकोनातून त्याला शिक्षणासह संस्कारांची सुद्धा जोड तुम्ही विविध उपक्रमांच्या माध्यमातून देत असता, असं उत्तर दिल्याच्या नंतर त्यांना ते खूप आवडलं. म्हणजे काय, तर ज्यावेळेला आपण एखाद्या संस्थेमध्ये जातो तर त्या संस्थेच्या सोबतच ती संस्था ज्ञानदानाच्या कार्यासोबत इतर काही वेगवेगळे उपक्रम राबवते का याची सुद्धा माहिती तुम्हाला घेणं अपेक्षित असतं. जरी समजा तुमचे 1-2 प्रश्न चुकले तरी सुद्धा काही अडचण नाही, कारण की तुम्ही ही जी परीक्षा आहे ती काही UPSC लेवलची नाही आहे, तुमची ही परीक्षा MPSC लेवलची सुद्धा नाही आहे. या गोष्टीचा तुम्ही प्रकर्षाने विचार करावयास हवा. आणखीन एक महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो जी आपण कायम लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे तुम्हाला स्वतःबद्दल सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. अनेक विद्यार्थी स्वतःबद्दल मुलाखतीमध्ये काही सांगत नाही. उदाहरणार्थ, कोणाला लिखाणाची आवड असेल, वाचनाची आवड असेल, पेंटिंगची आवड असेल किंवा एखादी छोटीशी हॉबी जरी असेल, उदाहरणार्थ तुम्हाला एखाद्या खेळामध्ये आवड असेल किंवा एखादी गोष्ट तुम्हाला करायला आवडत असेल, उदाहरणार्थ गार्डनिंग असेल, काही लोकांना फुलं ची कलेक्शन करायला आवडतात, काही लोकांना वेगवेगळ्या प्रकारची फुलं आवडतात. तुम्हाला जर नुसतं फुलं तोडण्याचा जरी छंद असेल तरी सुद्धा ते तुम्ही सांगू शकता. अगदी बारीक सारीक छंद जरी असेल तरी सुद्धा सांगायला काही हरकत नाही. अनेक विद्यार्थी असे असतात की ज्यांना इतर छंदांपेक्षा मित्रांसोबत राहायला आवडते, तर आता हा काही छंद नाही, परंतु ती आवडच असते की बा माझा जास्तीत जास्त वेळ मित्रांसोबत जावा. तर तुम्ही सांगू शकता की मला माझ्या मित्रमंडळींमध्ये वेळ घालवायला किंवा त्यांच्याकडनं नवीन गोष्टी आत्मसात करायला फार आवडते. तर मग ते त्याच अनुषंगाने तुम्हाला ते प्रश्न विचारू शकतात. तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये नेमके कोणते पॉझिटिव्ह गुण आहेत आणि कुठले निगेटिव्ह गुण आहेत हे सुद्धा तुम्ही सांगायला पाहिजेत. म्हणजे बघा, आपला जर पॉझिटिव्ह गुण जर सांगायचे झाल्यास तर आपण क्विक लर्नर आहोत. म्हणजे आपण काय की लवकर एखादी गोष्ट अडॉप्ट करू शकतो. त्याच्यानंतर आपण फ्लेक्झिबल आहोत. फ्लेक्झिबल म्हणजे काय की जशी परिस्थिती असेल तसं स्वतःला त्यामध्ये आपण स्वतः ऍडजस्ट करू शकतो अशा पद्धतीचे. आणखी एक स्वभावाचं वैशिष्ट्य म्हणजे की आपण समजा पेशंट जर असलो, म्हणजे खूप संयमी जर असलो, तर त्याचाही फायदा आपल्याला होतो. कारण की आपण शिक्षक म्हणून जर काम करायचं असेल तर निश्चितच आपल्याकडे तो पेशंट सुद्धा असणं गरजेचं आहे. आणि एक अत्यंत महत्वाचा गुण जो म्हणजे जे गुण नाही त्याला आपण दोष म्हणतो, की जो दोष तुमच्यामध्ये पाहिजे, तर आपण असं सांगायचं की मी सहज कोणावरती सुद्धा विश्वास ठेवतो. तर एक शिक्षकाचं एक वैशिष्ट्य असतं की तो लवकरात लवकर कोणावरही विश्वास ठेवेल. कारण की ज्यावेळेस एखादा विद्यार्थी येतो त्याच्याकडे एखादी अडचण घेऊन, तर शिक्षकाने त्या विद्यार्थ्याकडे खूप आत्मीयतेनं पाहणं गरजेचं असतं.
मॅनेजमेंट ज्यावेळेस एखादा प्रश्न, एखादी समस्या किंवा एखादा काय म्हणता येईल की एखादी सकारात्मक सूचना ही शिक्षकांवरती देते, तर शिक्षकांचा सहज त्या गोष्टीवर विश्वास बसला पाहिजे. मग त्यांना काय म्हणायचं की सर मी सहज कोणावरती विश्वास ठेवतो. तर हा जरीही दुर्गुण असला किंवा दोष असला तरी सुद्धा तो सगुणामध्येच मोजला जातो. अशा पद्धतीने आहे. आता लवकर कोणावर विश्वास ठेवू नये असं म्हणतात, ठीक आहे की नाही, परंतु आपण जर कोणावर विश्वास ठेवत असाल तर हा एक प्रकारचा दुर्गुणच आहे. पण ते त्याच्यामध्ये तुम्ही आवर्जून सांगायचे की सर हा माझा गुण आहे आणि हा माझा दोष आहे. तर अशा पद्धतीने जे आहे आपण मुलाखत खूप सोप्या पद्धतीने देऊ शकतो. त्यामध्ये जास्तीत जास्त मार्क हे मिळवू शकतो. मी फक्त आज 2च पॉईंटवरती चर्चा केली मुलाखतीच्या अनुषंगानं. एक म्हणजे तुम्हाला संस्थेबद्दल माहिती असली पाहिजे आणि दुसरी म्हणजे तुम्हाला स्वतःबद्दल माहिती ही असली पाहिजे. या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये मुलाखतीच्या संदर्भाने काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आमची माहिती तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा सांगायला विसरू नका. चॅनलला लाईक किंवा व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब वगैरे करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. ते आम्हाला आवश्यक नाहीये. तुम्हाला तुमच्यापर्यंत खरी विश्वसनीय माहिती पोहोचावी हा आमचा हेतू आहे. खूप खूप धन्यवाद.